अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्री केंद्रीय गृह विभागाला पाठपुरावा करणार. मुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्र्यांची पत्रव्यवहार करणार. अजितदादांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार. सुनील तटकरेंची माहिती. व्हीएसआर कंपनीच्या कारभाराची चौकशी होणार. व्हीएसआर कंपनीच्या मालकाची आणि संचालकांची चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राष्ट्रवादीची मागणी. सूत्रांची माहिती. विमानातील ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित पण राजकारण्यांपासून नाही. दादांच्या अपघाताबाबत राजकारण तपासलं पाहिजे. रोहित पवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे. दादांसोबत एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलेलं होतं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा. विलिनीकरणासंदर्भात रोहित पवारांकडे कोणतेही पुरावे नाहीत. रोहित पवारांनी केलेली विधानं चुकीची. रोहित पवारांच्या प्रश्नावरती रुपाली चाकणकरांचं उत्तर. दादांच्या जाण्यानं राज्याचं मोठं नुकसान. विलिनीकरणाच्या चर्चांवर सध्या तरी पूर्णविराम. विलिनीकरणावर सध्या कोणतीही चर्चा नाही. नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. विलिनीकरणावरती आपण बोलणं योग्य नाही असं तटकरेंनी सांगितलंय. विलिनीकरणाचा विषय दादांच्या कुटुंबातला असल्याचं तटकरे म्हणाले. आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया. पुणे मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत. अहवालात पार्थ पवारांना सोडून 2 अधिकाऱ्यांवरती कारवाईची शिफारस. व्यवहारावरती सही नसल्यामुळे पार्थ पवारांचा संबंध नाही. सूत्रांची माहिती. पार्थ पवारांना राज्यसभेवर त्वरित पाठवण्यासाठी क्लीन चिटची बातमी पेरली. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या अहवालावरती अंजली दमाने यांची प्रतिक्रिया. तर खारगे समिती क्लीन चिट देऊ शकत नाही. दमाने यांचा दावा. राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल. प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई होईल. फडणवीसांचा इशारा. तर अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची चौकशी झाली आणि 75 प्रमाणपत्रांवरती त्यांची सही होती. ज्या शाळांना प्रमाणपत्र दिलं त्यांची देखील चौकशी केली जाणार. भाजप शिवराय आणि छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा पक्ष. काँग्रेसची विचारधारा औरंगजेबाच्या विचारसरणीशी. तर काँग्रेसवाले उद्या औरंगजेबाचा फोटो सुद्धा केबिनमध्ये लावतील. नवनीत राणांचा हल्लाबोल. तर टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांसह टिपू सुलतानचे फोटो लावणं आवश्यक. मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद आपल्या भूमिकेवर ठाम. टिपू सुलतानवरनं हिंदू मुस्लिम एकोपा बिघडवण्याचा काहींचा प्रयत्न. टिपू सुलतानचा फोटो लावणं योग्य नाही. हुसेन दलवाई यांची प्रतिक्रिया. तर काही मुस्लिम लोक भाजपला मदत करतायत. दलवाईंचा आरोप. पक्ष मजबूत करायचा असेल तर काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता भास्कर जाधवांचं वक्तव्य. तर सामान्य माणसाच्या पाठीमागे उभं राहताना आम्ही कुठे असतो. विनायक राऊतांनाही टोला. निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर. भास्कर जाधवांचा आरोप. काही ठिकाणी पोती भरून पैसे फिरवले. जे पैशांसाठी विकले गेले त्यांना शिवसैनिक कसं म्हणायचं. भास्कर जाधवांचा सवाल. काँग्रेसची आज महत्वाची अंतर्गत बैठक. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत बैठक होणार. चंद्रपूरसह इतर महापालिका निवडणूक निकालांवरती मंथन होणार. मुंबई पालिकेतील 4 समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल केले जाणार. स्थायी आणि शिक्षण समितीसाठी भाजप अर्ज दाखल करणार. तर बेस्टच्या समितीसाठी शिवसेना अर्ज भरणार. पर्यावरण संवर्धनात बारामती नगर परिषद संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम. अजितदादांच्या स्वप्नातील हरित बारामतीचा संकल्प अधिक दृढ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून फेसबुक पोस्टद्वारे बारामतीकरांचं अभिनंदन. राज्यमंत्री आशिष जयस्वाल रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात. अर्थसंकल्पावरती रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात काम सुरू. जयस्वालांचा अर्थ खात्याचे अधिकारी देखील मंत्रालयात उपस्थित. नाईक आणि शिंदेमधील वाद. मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नाईकांचा विषय शेवटचा होता. प्रत्येक पक्षातील नेत्यांनी दक्षता घेतली पाहिजे याबाबत फडणवीसांना सांगितलं. मंत्री उदय सामंत यांची माहिती. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमधील वाद आता सत्ता समीकरण पलटवण्यापर्यंत गेलाय. नवी मुंबई पालिकेच्या परिवहन समितीच्या 12 जागांसाठी भाजपकडून वैयक्तिक 12 उमेदवार रिंगणात. नवी मुंबईत शिंदेची शिवसेना आणि नाईक समर्थकांमध्ये जुंपली. स्मृतीभ्रंशाचा इलाजला बांद्रबाबांना उत्तर. शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्या पुतळ्याचं देखील दहन.
सुनील शेळके यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार भाजपच्या गणेश भेगडेंचं आव्हान. बाळा भेगडेंनी उमेदवारांकडून 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप शेळकेंनी केला होता. पंकजा मुंडेंवरती गाणं म्हणण्यासाठी आनंद शिंदेंना बोलावण्यात आलं. परळी महापशुधन म्हणजे प्रपोगंडा करण्याचा एक प्रकार होता, करुणा मुंडेंची टीका. मुंबई महापालिकेत रिक्त पदभरतीची अंमलबजावणी रखडली. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मागच्या वर्षी झालेल्या बैठकीतील निर्णयाची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे फडणवीसांना पत्र. यंदाचा गळीत हंगाम 15 मार्च अखेर संपण्याची शक्यता. कारखान्याच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकारनं पुढाकार घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करावा. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मागणी. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कामं तत्काळ पूर्ण करा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. मुलुंडमध्ये मेट्रोची दुर्घटना घडली. त्यात कंत्राट दिलेली कंपनी विदेशी. आत्मनिर्भर भारतच्या जाहिरातीसाठी कोट्यवधींचा खर्च आणि विदेशी कंपनीला कंत्राट का देता, सुषमा अंधारेंचा सवाल. हक्कभंग प्रकरणी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे 10 मार्चला समितीसमोर हजर होणार. मूळ तक्रारदार प्रवीण दरेकर अनुपस्थित असल्यामुळे साक्ष नोंदवली गेली नाही. एकनाथ शिंदेंवरती विडंबनात्मक काव्य करणारा कुणाल कामरा वर्षभरानं मुंबईत. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी. वाल्मिकरांच्या घरी काम करणाऱ्या दोघांसह एका मित्राचाही समावेश. मुंबईमध्ये ईडीची मोठी कारवाई. ड्रग्ज प्रकरणामध्ये 7 स्थावर मालमत्ता जप्त. आरोपींविरोधात पीएमएलए अंतर्गत कारवाई. मुंबईतल्या 5,88,00,000च्या मालमत्ता जप्त. तर शेल कंपन्या बनावट फॉर्मद्वारे मनी लॉन्ड्रिंग केल्याचं उघड. रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा कट तुरुंगातून रचला गेल्याचा संशय. फरार आरोपी शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरनं हा सगळा कट रचल्याची शंका. प्रवीण लोणकर सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याची जलसंपदा विभागाची भूमिका चुकीची. उलट महापालिकेचे 411 कोटी जास्तीचे भरले गेलेत. जलसंपदा विभागाच्या भूमिकेविरोधात लवादाकडे जाणार. पुणे मनपा पाणीपुरवठा विभागाकडनं स्पष्ट. चिपळूणमधील पॉवर हाऊस परिसरात मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी. बायपास रोड नाक्याजवळ अरुंद रस्त्यामुळे वाहन अडकल्यामुळे कोंडी. बोरिवली देवीदास रोडवरील हायमास पोलचे दिवे दीर्घकाळापासून बंद. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. मनसे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशेंकडनं आंदोलन. कांदिवलीतील सिंग इस्टेट ते ठाकूर विलेज दरम्यानचा रखडलेला रस्ता लवकरच खुला होणार. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्यातील बाधित झोपडीधारकांना घरांच्या चाव्या सुपूर्द. पुण्यामध्ये 2 फेब्रुवारीपासून वाहनांचं पासिंग काम बंद. पासिंग लवकरात लवकर सुरू करा. वाहतूक संघटनांची मागणी. ऑटोमॅटिक सेंटरचं काम होईपर्यंत पासिंग सेंटर बंद राहणार. पनवेलमध्ये रिक्षा चालकांवरती कारवाईचा बडगा. भाडेवाढ आणि प्रवाशांच्या तक्रारीनंतर 42 रिक्षा थेट जप्त. परिवहन अधिकारी दिलीप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई. अंधेरी पूर्वमध्ये एका इमारतीवरनं उडी मारून पंकज शहा नावाच्या व्यक्तीची आत्महत्या. रुग्णालयामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू. मीरा भाईंदरमध्ये 19 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांकडून आरोपीला अटक. गोडदेव परिसरातील स्टील कंपनीचा मालक जयनारायण सैनीला अटक. नवी मुंबईत पत्नीच्या कथित प्रेम संबंधाच्या संशयातून एकाची हत्या. मृतदेह 191 किलोमीटर नेऊन विहिरीमध्ये टाकला. आरोपी हवालदार बंडू भिसे पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या आष्टीतील रुईनालकोल भागामध्ये या गावामध्ये तरुणाची हत्या. जुन्या वाड्यातून हत्या झाल्याची माहिती. दोघांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल. पुण्यामध्ये तरुणांनी मौजमजेसाठी 10 दुचाकी चोरल्याचा प्रकार. पुणे गुन्हे शाखेनं 2 तरुणांना ताब्यात घेतलं. 10 दुचाकी जप्त. हडपसर दिघी चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा. नागपूरच्या कोनापुरे चाळ परिसरात रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात आंदोलन. 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन. तरुणाची प्रकृती बिघडली. प्रशासनाकडून अद्याप आंदोलनाची दखल नाही. ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील बिरवाडी प्रधान पाड्यावरती पाणी टंचाई. स्थानिकांचा पाण्यासाठी मोठा संघर्ष. दूषित पाणी पिण्याची नागरिकांवरती वेळ.